नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणात एक खळबळ उडवून देणारी बातमी. 11 मंत्री अशोक खरात याने अडकवले. हे 11 मंत्री अशोक खरात या भोंदू बुवाकडे जाऊन अघोरी तंत्रमंत्र पूजा करत होते. ही यादीच व्हायरल झालेली आहे. व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले आहेत. नेमकं काय झालंय, हे प्रकरण कसं राज्यात तापलेलं आहे आणि कोणते मंत्री राजीनामा देणार ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ नक्की लाईक करा. आपण सुरुवात करूया. अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. 11 मंत्र्यांची नावं जाहीर झालेली आहेत. अघोरी पूजेचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल. राजकीय वातावरण तापलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप घडवणारे प्रकरण म्हणजे अशोक खरात यांचे धक्कादायक खुलासे. गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. अशोक खरात यांनी थेट 11 बड्या मंत्र्यांची नावं जाहीर करत यादीच वाचून दाखवल्याचा दावा समोर आलेला आहे. या दाव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा पाऊस सुरू झालेला आहे. ही 11 मंत्र्यांची नावं जाहीर झाल्यानंतर आता त्यांचे राजीनामे लवकरात लवकर येणार असल्याचं माध्यमांसमोर सांगितलं जात आहे आणि ती 11 मंत्र्यांनी नावं घेतल्याचा दावा केल्याची एकच खळबळ उडाली आहे. या यादीत काही महत्त्वाचे आणि प्रभावशाली नेते सुद्धा असल्याचं सांगितलं जात आहे. खरात यांनी केवळ नावच घेतली नाही तर या नेत्यांवर गंभीर आरोप करत ते अघोरी पूजा करत असल्याचंही म्हटलं आहे. यामुळे राजकारणात मोठा वाद निर्माण झालेला आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा यांच्यात सुद्धा जे काही वातावरण वादाचं निर्माण झालेलं आहे त्यामुळे शिंदे गट सत्तेत राहणार का याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे. या प्रकरणामुळे सत्ताधारी याच्यावरती जो विरोधकांनी दबाव आणलेला आहे त्यामुळे अनेक राजीनामे पुढील 2 दिवसात येतील यात काही शंका नाही. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. या व्हिडिओमध्ये काही व्यक्ती अघोरी पूजा करताना दिसत असल्याचं सांगितलं जात आहे. हे व्हिडिओ संबंधित मंत्र्याचे असल्याचा आरोप केला जात आहे. तथापि या व्हिडिओची सत्यता अद्याप अधिकृतरित्या तपासली गेलेली नाही. त्यामुळे व्हिडिओ खरे आहेत की राजकीय कट कारस्थानाचा भाग आहेत याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. या प्रकरणामुळे राज्य सरकार मोठ्या अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर हे आरोप खरे असतील तर संबंधित मंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदावरून बाजूला हवे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काही नेत्यांनी जी काही SITची मागणी केली होती आणि ती SITची चौकशी आता रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत आलेली आहे. त्यांनी अगोदरच दोन्ही पदांचा राजीनामा दिलेला आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने या सर्व आरोपांना पेटवून लावलं आहे. हे सर्व आरोप निराधार असल्याचा विरोधकांचा राजकीय डाव आहे असंही त्यांनी सांगितलं. अशोक खरात यांचं नाव गेल्या काही दिवसात अचानक चर्चेत आलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. खरात यांच्या पार्श्वभूमीबाबतही चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. खरात यांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांतदादा पाटील, मिलिंद नार्वेकर, धनंजय मुंडे, छगन भुजबळ अशी अनेक चंद्रकांत पाटील यांच्यापेक्षा मोठी नावं सुद्धा होती. त्यामुळे हे नेते नेमकं राज्याचं राजकारण जनतेच्या भरोशावर करतात की या बाबाबुवांच्या करतात असा सुद्धा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सत्ताधाऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी कसोटी ठरणार आहे. कारण अनेक मंत्री बडे नेते हे अशोक खरात यांच्याशी संबंधित आहेत आणि अशोक खरातने जे राज्याचं नाव सगळीकडे घालवलं आहे ते सगळीकडेच जाणार आहे. अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठं वादळ निर्माण केलं आहे. 11 मंत्र्यांची ही नावं आता पुढे राजकारणात काय निर्माण होतात याकडे लक्ष लागलेलं आहे. अघोरी पूजेचे आरोप आणि व्हायरल व्हिडिओ यामुळे वातावरण तापलेलं आहे. या प्रकरणाचं खरं सत्य काय आहे हे येत्या काही दिवसात चौकशीनंतरच स्पष्ट होईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हे 11 नावं जी समोर आली आहेत त्यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा का? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. धन्यवाद.